मनोज जरांगे पाटील यांची रॅली सराटे आंतरवलीतून आता मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे। काही वेळामध्ये गेवराईमध्ये ही रॅली दाखल होणार आहे आणि यात मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी गेवराईकरांनी या ठिकाणी गेवराई शहर जे आहे ते सजवलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या कमानी आहेत त्या मोठमोठ्या कमानी जवळपास 50 कमानी या गेवराई शहरामध्ये लावण्यात आलेल्या, त्याचबरोबर जवळपास 51 JCBच्या माध्यमातून आणि 2 क्रेनच्या माध्यमातून जरांगे पाटलांचं जंगी असं स्वागत जे मराठा बांधव आहेत समन्वयक आहेत ते करणार आहेत। काही वेळामध्ये जरांगे पाटील गेवराई शहरात दाखल होणार आहेत। जे समन्वयक आहेत मराठा समन्वयक ज्यांनी स्वागताची तयारी केली आणि जे मुंबईच्या दिशेने जरांगे पाटलांसोबत जाणार आहेत ते गेवराईकर माझ्यासोबत आहेत। काय भावना आहेत, काय सांगाल, स्वागताची तयारी कशी? आता स्वागताची तयारी तर आपण स्वतः बघतच आहात की इतके 51 JCB येतं, 2 क्रेन आणलेले आहेत, 50 कमानी लावल्यात आम्ही। हे फक्त त्यांच्या स्वागतासाठी नव्हे तर त्यांच्यासोबत आम्ही करोडोच्या संख्येनं मुंबईकडे कूच होण्यासाठी निघलेलो आहेत आणि हे मुंबईवाल्यांना दाखवण्याची एक सुरुवात आहे आमची की आम्ही निघलोय तर तुम्ही फक्त मुंबईमध्ये थांबा। आम्ही मुंबईत आल्याच्या नंतर मुंबई आमचीच आहे, मुंबईतली हवासुद्धा आमचीच राहणार, ही मराठ्यांचीच राहणार। आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, हे कोणाचंही नाही आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय आता माघार नाही आम्हाला, ते घेऊनच आम्ही मागे येणार आहोत। सरकार दुर्लक्ष करत असं वाटतं? सरकार दुर्लक्ष नाही, सरकार 7 महिन्यापासून वेळ काढूपणा घेत आहे। प्रत्येक शिष्टमंडळ येत आहे, चुत्या मारून जात आहे आणि हे आलेलं शिष्टमंडळसुद्धा मूर्ख आहे, नालायक आहे, चुत्या आहे, ते वेळ काढतंय फक्त वेळ आणि प्रत्येक वेळेस वेळ मागतंय। वेळ द्यायचा किती? 7 महिने झालेत, 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, तरी सरकारचं दुर्लक्ष आहे। अजून कुठल्या प्रकारच्या नोंदी पाहिजे? तुमची काय भावना आहे? काय भावना? काय भाव नाही, आम्ही आता गेवराईतून एक लाख लोक घेऊन चाललो होतो मुंबईला। काय भावना? काय नाही सर, मरून हे सारे लोक म्हणते मराठी नेत्यांनी काय बांगड्या भरल्या का? हा, एक मराठा नेता येत नाही, एकला ते जरांगे पाटील भाषण करतो, हे करतो। हा, यांना काय गरज नाही का? हा, त्यांचे आता पूर्ण घरं भरून गेलेले आहे, त्यामुळे आता त्यांना आरक्षण भेटलं का आणि नाही भेटलं काय त्याच्याशी त्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही पडलेलं आहे। दुसरी गोष्ट तर हे राजकारणाचे लोक आहेत त्या, ते या पार्टीतून निवडून येतात, लगेच दुसऱ्या पार्टीमध्ये केव्हा जातात ते कळत पण नाही, लोकांना चुत्या बनवतात आणि दुसऱ्यांना ते कायदा शिकवतात, एवढे घोटाळे करतात, रात्रीतूनच हे सरकार स्थापन करतात। लोक तोंड धुत असताना ज्यांचा शपथविधी केव्हा होतो ते लोकांना माहिती कळत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षणाचे एवढे पुरावे सापडलेत, पाटील यांना पुरावे सहित बोलतात, कसं काय द्यायचं कसं द्यायचं हे सांगतात पाटील, पण ते पाटलाकडे दुर्लक्ष करतात। नेते द्यायना आम्हाला। काय भावना आहेत तुमच्या? आता काही वेळात जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केले जे न भूतो न भविष्यती आणि करप्टेड नेता नसल्यामुळं त्यांना युवकांचं भरपूर साथ भेटलेली आहे। आंबेडकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला गेले, तिथं सनातन्यांनी त्यांना दरवाजे लावून घेतले, मग त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारायची घोषणा केली। सनातनी बुद्धिमानी लोकांनी त्याची समजूत काढून हिंदू धर्माबद्दल द्वेष आहे ना तो मुस्लिम धर्म स्वीकारू नको, कमीत कमी बौद्ध धर्म स्वीकार असं सांगितलं। तसं मराठ्याचा शूरवीरांना खूप अपमान केला फडणवीस आणि मोदी आणि RSSनी। त्यामुळं तमाम मराठा समाज जर हे दिलं नाही तर हजारोच्या संख्येने मुस्लिम धर्म स्वीकारले, कारण मुस्लिम धर्माने आमच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। येत्या लोकसभेत मुस्लिम आणि मराठा एक होऊन OBCला सुद्धा धडा शिकल्याचे राहणार नाही, त्यामुळं हे करणं गरजेचं आहे। RSS देशामध्ये छत्रपतीचं राज्य आणि पेशवे राज्य का चालवितात अजित पवारांच्या ताब्यात सगळे आरक्षणासहमत फक्त फडणवीस खोडा घालत आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये फडणवीसला त्याची आम्ही जागा दाखवून देऊ। काय भावना? जय शिवराय, जय जिजाऊ। मी सांगू इच्छितो की मनोज जरांगे आमचा नेता एकच आहे, आमच्याकरता ते लढतो आमच्या जातीमुळं। आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही आमच्या कुणबी नोंदी सापडून सुद्धा आम्हाला आरक्षण मिळत नाही, त्याचं काय कारण आहे? आमच्या नोंदी सापडून शिवाय मिळत नाही, कशामुळे मिळत नाही आरक्षण? आपण पाहता या ज्या भावना आहेत त्या मराठा बांधवांच्या आहेत। सरकार आम्हाला गांभीर्यानं घेत नाही, त्यामुळं आता मुंबई ही आमचीच आहे, मुंबईची हवा देखील आमचीच आहे। त्यामुळं लाखोच्या संख्येने नाही तर करोडोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होणार आहे, अशा देखील या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काही वेळामध्ये जरांगे पाटलांचं आगमन होणार आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी जय्यत अशी जंगी अशी स्वागताची तयारी गेवराईमधील मराठा बांधवांनी केलेली आहे। त्याचबरोबर
जर या सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही देखील मुस्लिम धर्म स्वीकारू असा देखील इशारा या ठिकाणी वृद्ध मराठा बांधवांनी दिलेला आहे। त्यामुळं आता आज संध्याकाळी होणाऱ्या मातोरीतील सभेतून मनोज जरांगे पाटील काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, गेवराई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।